तर रोशनजी करमेलकर आमचे जे संयोजक आयोजक आहेत आणि चांगले क्रिकेटर्स होते आणि यांचा मित्र परिवार NTCC टर्फ सुकापूर पंचायत फॅमिली ऑल ग्रुप्सना विनंती करेन त्यांचा आपण एकत्रित इथे सन्मान घेतो। मी रोशनांना विनंती करेन आपण सर्वांचा सन्मान करावा। पंच सामना सुरू करा, मॅच सुरू ठेवा, स्कोर आपण लक्ष ठेवा, लाईव्ह कक्ष आपण सुद्धा लक्ष ठेवा, कारण आता आपल्याला वेळेला महत्व द्यायचं। पंचायत फॅमिली ग्रुप पनवेलचा NTCC टर्फ सुकापूर बंटी आगाज सर आहेत, दर्शन मनोरे सर आहेत, यश जोशी आहेत, अनिकेत बने आहेत, प्रतीक बशीर आहेत, ओमकार सोनटक्य आणि नितीन गुप्ता आहेत। थँक्स टू ऑल, आपण सर्वजण इथे आलात, आमच्या ग्रामस्थ मंडळ चषक धुंद्राई मध्ये उपस्थित राहून आपण या आमच्या स्पर्धेची शोभा वाढवली। तर तिसऱ्या पंचांची डिमांड होईल। मी आयोजकांना विनंती करेन ऑन स्क्रीन आमचे ऑफिशियल सुद्धा कनेक्टेड। तर पुन्हा एकदा आमच्या संयोजकांच्या वतीने पंचायत फॅमिली ग्रुप पनवेल यांचा इथे आपण सन्मान घेतो। आपण आसनस्थ व्हावं। चला सामना सुरू आहे। तर पंचायत फॅमिली ग्रुप पनवेलचं विशेष धन्यवाद देतो। 2 स्पोर्ट्स सायकल त्यांच्या वतीने आम्हाला मिळाले। स्पोर्ट्स सायकलचे आमचे पुरस्कर्ते त्यांचं विशेष धन्यवाद। पवनजी उसाटकर यांच्या कॅश साठी मँगो गार्डन यांच्याकडून 500 रुपयाचा प्राइज आहे। तर लक्ष विद्या मॅच कडे आलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचं सहर्ष स्वागत। बॅटिंग टीम भानगर संघ इथे बॅटिंग करतो आणि किरण पोपेटा, प्रेम मडवी, रोशनजी पोपेटा उपसरपंच उमरोली ग्रामपंचायत प्रत्येक षटकारासाठी फलंदाजांना 500 रुपयाचं हे कॅश प्राइज। मॅच ऑन आहे। नागेश वास्कर, हा चेंडू पूल करण्याचा प्रयत्न, चेंडू लॉंग स्टॉप कडे गेला, एज लागले आणि मिळतील 4 धावा चौकार। सतीश पाटील आंबिवली यांचं धन्यवाद देतो। 1100 रुपयाचं आर्थिक सहाय्य आम्हाला मिळालं, त्यांचं विशेष धन्यवाद। चला लक्ष विद्या मॅच कडे, ही सुद्धा इम्पॉर्टंट मॅच आहे। आता या नंतरच्या ज्या लढती आहेत त्या महत्वाच्या लढती आहेत। दोन्ही संघ तेवढ्या ताकदीचे आहेत। चेरोबा धुंद्रे विरुद्ध चेरोबा भानगर यांच्यामध्ये होणारी फाईट। गोलंदाज नागेश वास्कर। मॅच ऑन। ओ पॉवर हिट करण्याचा प्रयत्न, डीप कडे फिल्डर आहे, वेगानं धाव ठोकली आणि इथे झेल सोडलाय। अशा झेल सोडाल तर त्याची किंमत मोजावी लागते। फिल्डिंग करत असताना डिपार्टमेंट मध्ये आपण जरूर पाहिलं, मयूर कडून अपेक्षा नव्हती। आता नागेशला आपण जरूर पाहतोय। नागेश वास्कर चौकार, डॉट सिंगल, चौकार 2। आतापर्यंत त्यांनी 5 चेंडू, धावा धावफलकावर 11। एकूण धावसंख्या येते 11। गोलंदाज नागेश वास्कर सज्ज होईल। ओ हा चेंडू अपील, उत्साह अपील फेटाळले। बॅटिंग करत असताना 5 षटकांचा सामना आहे। सामना महत्वाचा आहे। या सामन्यामध्ये चांगले योगदान असणं सुद्धा महत्वाचं असेल। दोन्ही संघ विश्वास माळी धुंद्रे 500 रुपयाचं आर्थिक सहाय्य। भक्ती फार्म यांचं धन्यवाद। पंचायत फॅमिली ग्रुप पनवेल यांचं धन्यवाद। 2 स्पोर्ट्स सायकल। तर दादा सरकार ग्रुप कडून 5000। अतुलबाई पाटील कोपरोली, प्रकाश पाटील वाजे, सागर मापडी वाजे, योगेश भगत वाजे, समीरबाई फडके विगर, दादा सरकार, नरेशजी भगत दादा सरकार वाजे, अतिश आरड दादा सरकार विगर यांच्या वतीनं 5000चं आर्थिक सहाय्य। सर्व दानशूर मनापासून धन्यवाद देतो।
ओव्हर नंबर 2 प्रतीक सिनारे आलाय. धावा फलकावरती टोटल 11, 11 रन्स ऑन बोर्ड. बॅटिंग करत असताना चिरोबा भानगर मॅच ऑन आहे. चिरोबा भानगर विरुद्ध आपण पाहतोय चिरोबा धुंद्रे. षटकारासाठी रोशनजी पोपेटा यांच्याकडून मिळणार 500 रुपये. इथे चांगली टार्गेट सेट होणं सुद्धा तेवढं महत्वाचं आहे. लक्ष विद्या मॅच कडे. प्रतीक सिनारे धावा आल्या 11 एकूण. बॅटिंग करत असताना प्रतीक सिनारे. नेक्स्ट बॉल. शरीरभेदी गोलंदाजी नकार दिला. चांगली भागीदारी होणं खूप महत्वाचे आणि त्यासाठी मेहनत सुद्धा करतात. फलंदाज किरण पोपेटा. प्रेम मडवीकडून चांगल्या खेळाची अपेक्षा. आतापर्यंत किरणनं 4 चेंडूचा सामना केला. वैयक्तिक 5 वर 2 डॉट खेळला. प्रेम मडवीला पाहतो त्यांनी 3 चेंडूचा सामना केला. धावा दाफलकावरती टोटल 11. सेकंड ओव्हर. प्रतीक सिनारे लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट न. ओ फ्रंट फुटला आले. ऑन साइडला फ्लिक करायचं होतं. कनेक्शन होत नाही आणि हा डॉट बॉल. फ्रंट फुटला आल्यानंतर त्यावर नजर स्थिर होती. त्यानंतर फटका खेळण्याचा तो प्रयत्न होता आणि तो प्रयत्न उधलवून लावला. नॉन स्ट्रायकरचा फलंदाज कान मंत्र देतोय. डाव पेस त्याने आखलेत. कशा पद्धतीने या परिस्थितीला सामोरं जायचं आणि यासाठी प्रयत्न करत असताना टोटल स्कोर नाऊ स्कोर कार्ड 11 रन्स ऑन बोर्ड. ओ हा चेंडू टप्पा पडल्यानंतर चेंडू ऑन स्विंग झाला. गुड बॉलिंग. कंप्लीट टेक्निक यूज करतोय आणि इम्प्रेस करत असताना सच की बॉलिंग साइट. प्रतीक सिनारे सलग 3 चेंडू डॉट. सलग 3 चेंडूवर काही करू शकले नाही. गुड बॉलिंग. किरण पोपेटा. आपण पाहतोय गावरान ढाबा यांचे बंधू आहेत. प्रतीक सिनारे याला आपण पाहतोय. 3 चेंडू डॉट. चिरोबा धुंद्रे. ओ लाईन थोडीशी बदलली. प्रयत्न कमालीचे होते. तर नक्कीच यंगस्टार चिखले संघाने जो घवघवीत यश मिळवलाय तर जगदीशजी बणे यांच्याकडून यंगस्टार चिखले संघाला शुभेच्छा आल्यात आणि सूरज पाटील यांच्या खेळाचं त्यांनी कौतुक केले. या मॅच कडे वळतो. सामन्याचा आनंद घेत असताना आमचा संपूर्ण चाहता वर्ग. आम्ही पाहतोय प्रसिद्ध सिंगर्स विजय पाटील शिवनसई या स्पर्धेचा आनंद घेत असताना त्यांनी शुभेच्छा दिल्यात. मी विजय पाटील आमचे सिंगर यांचं सहर्ष स्वागत करतोय. प्रतीक सिनारे 3 चेंडू डॉट. त्यानंतर एक लेग बाय डॉट सुद्धा आला. मॅच मध्ये मजबूत पकड निर्माण केल्या. गोलंदाजी आवडली असेल प्रतीक सिनारे साठी टाळ्या उद्या. क्या बात आहे. या स्पर्धेमध्ये 3री मेडन ओव्हर. प्रतीक सिनारे गुड बॉलिंग. लक्ष विद्या मॅच कडे. काय गोलंदाजी हाताळली. दबाव निर्माण झाला. जर अशा पद्धतीची गोलंदाजी झाली तर साहजिकच बॅटिंग टीमवर दबाव निर्माण होतो आणि जो डॉट चेंडू खेळला किरण कडून या अपेक्षा नव्हतात मात्र जो परफॉर्मन्स केला गोलंदाजी करताना प्रतीक सिनारे. चला चिरोबा धुंद्रे जास्त वेळ आपण घेता. सूचना आहेत आपल्याला. फिल्डिंग सेट करा. टीम मीटिंगची परवानगी नाहीये. जलद गतीने सामने आपल्याला संपवायचे आणि यासाठी आपण प्रयत्न करतोय. मॅच नंबर आपण पाहतो ही 5. लक्ष वेधूया पुन्हा एकदा. ओव्हर नंबर 3. पहिला चेंडू. फटक्यांची गरज आहे. जेल होणार का. ओ जेल सोडला. बॅकअप रेडी आणि तिथे फिल्डर होते.
तर पवन उसाटकर यांना कॅश साठी मँगो ग्रुप कडून 500 रुपयाचं प्राइज असेल. मॅच कडे विवेक सिनारे यस ऑन स्क्रीन चेक करतो आपण. सीमा रेषेलगत एकंदरीत धावसंख्या दाफलकाव 12 आहे. भानगरला हेच करावं लागेल. इथे सुसाट वेगानं पुढे न्यावं लागेल. 5 झाला प्रेम यस फेर मॅच ऑन करा. किरण कडून ती अपेक्षा आहे. क्रमांक 3 वर आला अजय पोपेटा, चेरोबा भानगर, गोविंद शेट खालुटकर यांचं इथे आगमन झाले. सहर्ष स्वागत. साईनाथ चौधरी यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो. विवेक सिनारे चौकार. एकूण धावा 16. हाफ ट्रॅकर लॉफ केला बॅटच्या मधोमध डीप कडे. नो चान्स. बिग स्ट्रोक. आता सोडायचं नाही. मागे काय झालं ते विसरावं लागेल आणि हा षटकार. फोर 6 मॅच ऑन आहे. प्रेक्षक चाहता वर्ग दोन्ही संघाचा पाठीराखा वर्ग या स्पर्धेला एन्जॉय करतो. ओव्हर नंबर 3 विवेक सिनारे ऑफ स्टंपच्या बाहेर. थोडा दबाव आहे कारण आक्रमक झाला. आता किरण यासाठी ओळखला जातो जो चारही बाजूला फटकेबाजी करू शकतो. मात्र मागचे काही डॉट बॉल खेळलाय आणि त्याची भरपाई त्याला करावी लागेल. 2 चौकार त्याच्या बॅटमधून पाहिले. एक षटकार पाहिला. घनागती प्रहार करण्याची कॅपॅसिटी कुवत या फलंदाजाकडे आणि तो किरण. विवेक सिनारे नेक्स्ट बॉल ओ द विकेट ना लॉफ करतोय. जरूर दूर वरून प्रयत्न होईल. झेल होणार का? ओ एका हाताने प्रयत्न तिथे जरूर होता. बॅकअप सुद्धा रेडी. अशा संधी सोडायचं नाही. बॅटिंग करत असताना चेरोबा भानगर, चेरोबा धुंद्रे यांच्यामध्ये फाईट. एकूण धावा दाफलकावरती टोटल 25. 25 रन. विवेक सिनारे 4-6 विकेट. ओ लॉफ केलाय. सुरक्षित असेल का? झेल तिथे होईल का? ओ व्हॉट अ कॅच. अप्रतिम झेल आणि विकेट हवी होती. विकेट आणि तिथे आमचे क्षेत्ररक्षक होत्या. कैलास यासाठी ते ओळखले जातात. बघा हा झेल तुम्हाला खूप काही सांगून जाईल आणि WTC मार्फत आपण पाहतो रिप्ले. त्यांची झेल आवडली असेल तर टाळ्या उद्या मित्रांनो. फिजिकली हँडिकॅप असताना सुद्धा हा झेल टिपला. याला म्हणतात नसा नसामध्ये क्रिकेट, रक्ता रक्तामध्ये क्रिकेट. आणि काय अप्रतिम झेल टिपला. खुश केलं सर्वांना. बघा रिप्ले आपण स्क्रीनवर पाहतो. धावत आले. नजर स्थिर होती आणि त्यानंतर हा पकडलेला झेल आणि त्यानंतरचा हा सेलिब्रेशन. स्वप्नील कर्णुक, अभिषेक पाटील आणखीन एक झेल टिपला तर 500 रुपये. आक्रमण चढवला आला डीप कडे. यस फिल्डर आहे. सिंगल मिळेल. फलंदाज आलेत ओमकार माळी. आक्रमकतेसाठी हा ओळखला जातो. चला मॅच स्पीडअप करा. एकूण धावा दाफलकावरती टोटल 26. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. दोन्ही संघांचे पाठीराखा वर्ग चाहता वर्ग या मॅचला एन्जॉय करतात. त्यांचं सहर्ष स्वागत. पुढे सरसावत यस व्हाईट बॉल. धावफलक टोटल आतापर्यंत पाहूया. एकूण धावसंख्या 27. 27. विवेक सिनारे 4-6 वाईट. 2 आल्या. सिंगल वाईट बॉल. पहिल्या षटकामध्ये 11 आल्या. त्यानंतर प्रतीकचा मेडन ओव्हर. ओ खोदून काढलं चेंडूला. फलंदाज होता अजय पोपेटा. भानगरला माहिती इथे 60-65 टार्गेटकडे वाटचाल करावी लागेल. 3 षटक संपली. एकूण धावा दाफलकावर 28. 28.
तर लक्ष विद्या मॅच कडे. 3 षटकं संपली. धावा धावफलकावरती 28. टार्गेट सेट करण्यासाठी चेरोबा भानगर संघ हा प्रयत्न करतोय. योगेश दवनेला पाहतोय. राऊंड विकेट. पहिला चेंडू व्हाईट बॉल. बॅटिंग करत असताना चेरोबा भानगर. आतापर्यंत किरण पोपेटाने खेळी केली होती 17 धावेची. त्यानंतर प्रेम मडवीला पाहिलं तो 3 आपण चेंडूचा सामना केला. 6चं योगदान त्यांनी दिलं. अजय पोपेटा, ओमकार माळी. धावसंख्या टोटल 29. योगेश दवने. व्हाईट बॉल. राऊंड विकेटनं स्ट्रेट हिट करतो. लॉंग ऑफ कडे 1 बाउन्स. चेंडू सीमारेषीच्या बाहेर आणि हा चौकार. चौथं षटक प्रगतीपथावर. योगेश दवने. व्हाईट बॉल चौकार. धावफलक टोटल एकूण धावसंख्या 33. योगेश षटक हाताळतोय. फलंदाज मैदानावर खेळताना अजय पोपेटा आणि ओमकार माळी. ओ राऊंड विकेटनं हा ठोकलाय लॉंग ऑनच्या वरून. दे धक्का आणि घे छक्का. 6 धावा मिळतील. आसमानी षटकार. फलंदाज होता अजय. एकूण धावफलक टोटल धावसंख्या आपण पाहतो 39. बॅटिंग करत असताना चेरोबा भानगर 39 वर पोहोचलाय. 2 गडी बाद. ओ राऊंड विकेट न ऑफ स्टंपला चेंडू ड्राईव्ह करतोय दूरवरून. येईल क्षेत्ररक्षक. प्रयत्न होईल. नकार देत असताना काही गरज नाही. अजय पोपेटाने ओमकारला सांगितलं आता इथून पुढे आपल्याला पूर्ण डाव सांभाळायचा आणि ती त्यांची रणनीती मैदानावर पाहतोय. विकेटसाठी प्रयत्न सुद्धा होईल. ज्या पद्धतीनं अजय खेळतो आतापर्यंत 4 चेंडू 1 चौकार षटकार आला. आणि इथे गोलंदाज योगेश दवनेला पाहिलं. पहिला चेंडू अवांतर होता. त्यानंतर गोलंदाजी थोडी खराब होत गेली. राऊंड विकेटनं खोलात चेंडू टाकला. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अडवलाय. ओमकारनं सावध फटका खेळला. त्यांनी ओळखलं चेंडूला. शांत अजून थोडा वेळ बसू त्यानंतर आक्रमण करू कारण चेंडू शिल्लक आहेत अजूनही 2. चौथं षटक प्रगतीपथावर. पूर्वार्ध धावा टोटल एकूण 40. योगेश दवने सज्ज होईल. राऊंड विकेटनं आक्रमण केलं. चढवला आला मनगटी ताकदीच्या सहाय्यानं. चेंडू हवेमध्ये आणि सोडला झेल. मयूरनं ही चूक केली. ओमकारनं तयारी दाखवली. बराच वेळ चेंडू वरती होता. ओमकारचा हा प्रयत्न फसला. प्रचंड गुणवत्ता त्याच्याकडे. हाईट ऑफ डिलिव्हरी आपण पाहिलं. बराच वेळ चेंडू वरती होता आणि ही शरीरयष्टी पाहिल्यानंतर कोणी सहज म्हणेल का फलंदाज षटकार सहज ठोकेल आणि ओमकारला तेच करायचं. आता त्याला थांबून खेळायचं. जो फटका खेळला थोडी शक्ती कमी पडली मात्र तिथे क्षेत्ररक्षकांनी चूक केली आणि तो झेल सोडला. दुसरा झेल सोडला. एकूण धावा 42. 42 धावा धावफलकावर. गोलंदाज सज्ज होईल. राऊंड विकेटनं पुन्हा एकदा आक्रमण. ऑन साइडला ड्राईव्ह होईल. सिंगल निघालेत. मिसफील्ड झाले आणि या चुका केला चेरोबा दुंद्रे संघानं. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न. ओमकार माळी, अजय पोपेटा. धावसंख्या टोटल एकूण धावसंख्या 44. 4 षटकं संपली. चेरोबा भानगर आणि चेरोबा दुंद्रे आपण पाहतो यांच्यामध्ये होणारा सामना. पूर्वार्ध लास्ट ओव्हर बाकी. तर नक्कीच आम्ही संपूर्ण ग्रुपचं धन्यवाद देतो आज आपण दिलेल्या योगदानाबद्दल. सुकापूरचा हा टर्फचा संपूर्ण मित्र परिवार 2 स्पोर्ट्स सायकल ज्याने आम्हाला पुरवलं. रोशनवर असलेले मित्रप्रेम आणि आज त्यांची उपस्थिती. पंचांचा इशारा येतो. पाण्याची डिमांड होईल. विशेष धन्यवाद.
होता सेनेचा काही वेळातच आगमन होणार आहे ते सन्माननीय आमचे अतिथी मान्यवर. आपण पाहतोय दुंद्राई ग्रामस्थ मंडळ दुंद्राईची ही स्पर्धा आणि सन्माननीय अतिथी मान्यवर ज्यांची आपण आतुरतेने वाट पाहत होतो सीतारामजी चौधरी साहेब मालडुंगेच्या विद्यमान सरपंच साहेबांचे या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करतोय. विकासाची गंगा घेऊन आपण पाहतोय मालडुंगेसाठी सातत्याने प्रयत्न करणारे असे सन्माननीय साहेब यांचे इथे आगमन झालेत आणि मी त्यांचं या स्पर्धेच्या निमित्तानं सहर्ष स्वागत करतो. आणि आज दुंद्राई चषकामध्ये त्यांची उपस्थिती पाहिली. संतोषजी माळी यांचा आम्ही आदरातिथ्य सन्मान करतोय. सन्माननीय मालडुंगेच्या विद्यमान सरपंच सीतारामजी चौधरी साहेब एक परिपक्व नेता, एक खणखणीत नाणं, एक सहाय्यकर्ता, आपल्यात वावरणारा आपला नेता, चैतन्याचा आविष्कार, गरजू लोकांचा आपला नेता आणि प्रभावी आणि माणुसकीतून माणूस जोडणारे व्यक्तिमत्व मालडुंगेचे विद्यमान सरपंच सीतारामजी चौधरी साहेब यांचं आपण या ग्रामस्थ मंडळ दुंद्राई चषकामध्ये त्यांचं सहर्ष स्वागत. साहेब आपण इथे आलात अगदी आपल्या बिझी शेड्यूल मधून आपण दिलेल्या अमूल्य वेळाबद्दल आपला आम्ही आयोजकांच्या वतीनं धन्यवाद देतो. चला मॅच कडे लक्ष वेधूया. सामना आपण पाहतोय चेरोबा दुंद्रे चेरोबा भानकर पूर्वार्ध शेवटचा षटक आहे. फर्स्ट इनिंग मध्ये लास्ट ओव्हर कुणाल वास्कर डॉट बॉल चेंडू शिल्लक 5 धावा 44 धावा धाफलकावर गोलंदाज कुणाल वास्कर. हाफ ट्रॅकर लॉफ करताना डीप कड्या संधी तिथे मिळणार का? ओ रनिंग कॅच होती डिफिकल्टी झाल्या. जरूर चित्र मैदानावर आपण पाहतोय 2 धावा मिळतील ओमकार माळी. टोटल धावसंख्या 46. पूर्वार्धाचा खेळ पाहतोय चेरोबा दुंद्रे विरुद्ध 2 आत करताना चेरोबा भानगर असा सामने 10:42 वेळ आपण पाहिली. आक्रमण केलं चढवलाय हल्ला मात्र चेंडूवर येऊन खेळण्याचा प्रयत्न संधी मिळत नाही. पुढच्या दोन्ही संघांना सूचना करतो टॉस होणार आहे बघा. दोन्ही संघ पुढच्या दोन्ही संघ कॅप्टन माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आई जगदंबा खानाव दुंद्रेपाडा आणि खानाव कॅप्टन या लगेच सूचना असतील आपल्याला माझा आवाज जर पोहोचत असेल तर. गुड मॉर्निंग समोर ठेवला त्यानंतर खेळण्याचा प्रयत्न डॉट बॉल. खानावचे संघनायक लास्ट कॉल आणि दुंद्रेपाडा टॉस साठी प्रेझेंट राहा. सन्माननीय आमचे अतिथी मान्यवर मालडुंगेचे विद्यमान सरपंच सीतारामजी चौधरी साहेब या मॅचचा आनंद घेत असताना त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत. 2 चेंडूचा खेळ बाकी बघा. मोरिया 11 दुंद्राई आणि आई गावदेवी आई जगदंबा स्पोर्ट्स खानाव शेवटचा कॉल आहे. इथून कॉल होणार नाही. झेलची संधी होती ड्रॉप केलं. आज फिल्डिंग डिपार्टमेंट मधून केलेली निराशा आणि त्याचं उत्तर आपण पाहिलं. आणि बॅटिंग करत असताना 50 धावा पूर्ण झालेत चेरोबा भानगर. चला वारंवार एकत्रित येऊ नका सूचना असतील आपल्याला आणि या सूचनेकडे सर्वांनी लक्ष द्या. खानावचे संघनायक आलेत आमचे मान्यवर या मॅचचा आनंद घेत असताना त्यांच्या विरुद्ध 2 आत करणारा संघ. चला टॉस इथे होईल. मोरिया 11 दुंद्राई लक्ष विद्या मॅच कडे. कुणाल वास्कर पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर. तर मालडुंगेचे विद्यमान सरपंच सीतारामजी चौधरी साहेब, स्वप्नील पाटील साहेब, गौरव दरवडा साहेब, राम चौधरी साहेब, सीताराम सिंधू साहेब, सीताराम सीत साहेब वेलकम सुस्वागतम. चला आपण टॉस लगेच करतोय.
तर फिल्डिंग टीम भानगर आपण फिल्डिंग साठी लगेच जा. सूचना आहेत आपल्याला. भानगर टीम आपण जा वॉर्म अप करत. आपल्याला थोडा वेळ वाचवायचे. मी थोडी दिलगिरी व्यक्त करेन, सॉरी फॉर दॅट, पण लगेच या मैदानावर. टॉस आपण करतोय. सीतारामजी चौधरी साहेब मालडुंगेचे विद्यमान सरपंच आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. तर दोन्ही कॅप्टन या लगेच. टॉस आपण करणार आहोत. खानाव आणि चेरोबा 11 दुंद्राई. यस, टॉस होईल. टॉस साठी या कॅप्टन खानाव आलेल्या. अजून कोणाची वाट बघता? 11 वाजलेत. तुम्हाला लॉट्स प्रमाणे आम्ही 10 वाजता वेळ दिलता. लवकर या थोडं. चला, फिल्डिंग टीम शांतारामजी चौधरी दुंद्रेपाड्याचे आमचे मान्यवर सदस्य, ग्रुप ग्रामपंचायत सदस्य साहेबांचं सहर्ष स्वागत. चला, दुंद्रेपाडा सुद्धा आलाय. आपण टॉस करणार आहोत. 5 षटकं 5 गोलंदाज आणि कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम. टॉस विन नंतर कॅप्टन तुम्हाला डिसिजन इथेच सांगायचे. हा सुद्धा स्पर्धेचा नियम आहे. टॉस आपण करतोय साहेबांच्या शुभ हस्ते. कॉल आलाय टेल आणि टॉस जिंकलाय. खानावनं जिंकलाय. डिसिजन कळवा लगेच. फिल्डिंग तर साहेबांचा आपण सन्मान घेतो. आपल्या मालडुंगेचे विद्यमान सरपंच आणि मी सन्मान्य ग्रुप ग्रामपंचायतीचे सदस्य शांताराम चौधरी साहेब आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान घेतो. आज वेळात वेळ काढून आलेल्या मालडुंगेचे विद्यमान सरपंच आदरणीय सीताराम चौधरी साहेब यांचा आपण आदर तिथे सन्मान घेतो. मालडुंगेचे सन्माननीय सरपंच सीताराम चौधरी साहेब आपण इथे वेळात वेळ काढून आलात. मी पुन्हा एकदा संयोजकांच्या वतीनं ग्रामस्थ मंडळाच्या वतीनं आपलं सहर्ष स्वागत करतो. यानंतर पुढचा सन्मान घेतो. गौरव दरवडा यांचा इथे सन्मान आपण घेतो. गौरव दरवडा असतील, राम चौधरी असतील, स्वप्नील पाटील असतील, यांचा आपण सन्मान इथे घेतो. स्वप्नील पाटील, गौरव दरवडा आणि राम चौधरी. चला, बॅट्समन लगेच आपण मॅच ऑन करणार आहोत लगेच. खानावनं टॉस जिंकला. फिल्डिंग आहे. यस, राम चौधरी, सीताराम सीत, गौरव दरवडा आणि सुनील पाटील यांचा आपण एकत्रित सन्मान घेतो. त्या मान्यवरांना विनंती करेन का आपण सुद्धा आमच्या टॉस बॉक्स मध्ये या. सर्वांचं मनापासून मनपूर्वक धन्यवाद. तर सर्व पाहुण्यांचं विशेष धन्यवाद आपण दिलेल्या अमूल्य वेळाबद्दल. हॅलो. तर या स्पर्धेच्या माध्यमातून राजकीय क्षेत्रातील आपल्या पंचक्रोशीनं पाहिलेला मालडुंगेच्या दमदार सरपंच आदरणीय सीताराम चौधरी साहेब यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. या स्पर्धेला त्यांनी दिलेले आर्थिक सहाय्य. साहेब इथे आपण आलात आणि आमच्या स्पर्धेची शोभा वाढवली. आपल्या सहकार्यांचं आणि आपलं आम्ही विशेष धन्यवाद देतो. आणि या स्पर्धेसाठी आम्हाला WTC लाईव्ह जे त्यांनी स्पॉन्सर केलेत त्यांचा आम्ही विशेष धन्यवाद. दानशूर दाते त्यांचा आम्ही विशेष धन्यवाद. साहेबांना विनंती करेन का आपण आसन ग्रहण करावं. तर राहुल उलवेकर यांचं WTC आणि आमचे
पूर्वेश असतील आणि संपूर्ण टीम आज जी काम करते आणि WTC लाईव्हच्या हे पुरस्कार ते. यस कैलास. हॅलो. हॅलो. जाऊया मॅचच्या दिशेनं. सामना सुरू होतोय जिथे सेकंड इनिंगला सुरुवात. 51 धावेचं टार्गेट. पहिलाच बॉल सुरेख त्या ठिकाणी हाताळलाय. डॉट बॉलची सांगता आणि प्रत्येक विकेटसाठी या ठिकाणी रोशनजी पोपेटा भानगर यांच्याकडून गोलंदाजासाठी प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आलंय. तर इथून आपण पाहतो 51 धावेचं टार्गेट आणि ते 51 धावेचं टार्गेट चेस करत असताना दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये योगेश दवणे आणि केतन माळी. पहिला बॉल आला होता डॉट, त्यानंतरचा वाईट बॉल आपण पाहतोय. तर या ठिकाणी आपण पाहतोय गजानन खारुटकर यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालं. मी विनंती करतोय मान्यवरांना आपण मंचावर येऊन असं नसतं व्हायचं. आपले या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. तर पहिला बॉल डॉट, त्यानंतरची हा वाईट बॉल. गोलंदाज प्रेम मडवीला आपण पाहतोय कार्पेटच्या आधारे लॉंगॉनकडे लॉंग चेस एक क्षेत्ररक्षकासाठी दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न झाला. 2 धावा देखील इथे कंप्लीट होताना आपण पाहतोय. या 2 धावेच्या मदतीनं निश्चितपणे इथे 2 धावा कंप्लीट होतात. या 2 धावेच्या मदतीनं संघ पुढे जातोय. संघाची टोटल मात्र जाऊन पोहोचते ती 3 या धावसंख्येवरती. 51 धावेचं टार्गेट आहे. 5 षटकांचा आपण सामना पाहतोय जिथे 10.00च्या सरासरीनं 50 धावा जमवण्यात यश आलं होतं चेरोबा 11 भानगर टीमला. प्रेमचा हा लोअर फुलटॉस चेंडू होता. कार्पेटच्या आधारे चेंडू झालाय. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे आपण पाहिलं शॉट मिडविकेट क्षेत्रामध्ये आणि तिथे मात्र फक्त सिंगल मिळते. या सिंगलच्या मदतीनं संघ पुढे जातोय. संघाची टोटल इथून जाऊन पोहोचते 4 या धावसंख्येवरती. 51 धाब्यांचं टार्गेट आहे आणि शांत संयमी सुरुवात मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळते ती चेरोबा 11 दुंद्रे टीमची. पुन्हा एकदा गोलंदाज प्रेम मडवी राईट आर्म राऊंड द विकेटनं. यावेळेस मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न मात्र फसला गेला आणि सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये चेंडू जातोय. तर निश्चितपणे गजानन खारुटकर यांच्या या ठिकाणी उपस्थिती आपण पाहतोय. त्यांचं या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. इथून मात्र पुन्हा एकदा प्रेम मडवी चांगली गोलंदाजी साकारत असताना या पॅन्ट्री पॉवर प्लेच्या षटकामध्ये एक जर विचार केला फक्त तर निश्चितपणे गजानन खारुटकर यांच्याकडनं या स्पर्धेसाठी 500 रुपयाचं आर्थिक सहाय्य आम्हाला आलंय. तर त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष आभार व्यक्त करतोय. यावेळेस मात्र केतन माळीसाठी हा चेंडू आहे. ओमकार माळी त्या ठिकाणी चेंडू खाली आहे. कुठल्याही प्रकारची चुकी होणार नाहीये आणि इथून मात्र विकेट नंबर 1 गोज डाऊन आणि इथून मात्र फलंदाज माघारी परतेल केतन माळी. इथून मात्र आपण पाहतोय थोडीशी शांत सुरुवात निश्चितपणे पाहायला मिळते. 51 धाव्यांचा टार्गेट आहे. टार्गेट इतकं मोठं म्हणता येणार नाहीये, मात्र ज्या पद्धतीची गोलंदाजी प्रेम मडवी करतोय एक अष्टपैलू खेळाडू आहे, ट्रम्पकार खेळाडू आहे या भानगर टीमचा आणि इथे मात्र या मॅच मध्ये आपली गोलंदाजीतून निश्चितपणे आपल्या टीमला एक चांगले योगदान देत असताना पाहायला मिळेल. फलंदाजीमध्ये देखील प्रेमनं एक चौकार लगावला होता, 6 धाव्यांचं योगदान दिलं होतं आणि इथून आपण पाहतोय गोलंदाजीमध्ये देखील तितकीच त्या ठिकाणी धारदार गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये त्या ठिकाणी प्रेम मडवीकडनं आपण पाहतोय. यावेळेसचा बॉल कार्पेटच्या आधारे चाललाय. ओमकार थोडीशी चुकी करतोय. परिणामता आपण पाहतोय चेंडू लॉंग ऑन सीमा रेषा पलीकडे जाईल आणि या इनिंग मधला पहिला चौकार
रायगडी मंदिरे वसे माझ राया, चरणाशी अर्पितो आजन्म एकाया, जगदेश्वराशी जोडली ज्याची ख्याती, प्रथम वंदितो मी तुम्हा शिवछत्रपती. छत्रपती शिवरायांना पुन्हा एकदा स्पर्धेच्या वतीनं त्रिवार मानाचा मुजरा. जाऊया मॅचच्या दिशेनं. मॅच मात्र खूप चांगली पाहायला मिळेल. 51 धाव्यांचं टार्गेट आहे, मात्र पहिल्या षटकामध्ये प्रेमनं केलेली गोलंदाजी अतिशय सुंदर राहिली आहे आणि त्या षटकामध्ये एक चौकार जरूर आला, मात्र 8 धावीवरती रोखलाय तो चेरोबा 11 दुंद्रे टीमला. नवीन गोलंदाजी ट्रॅकवरती ओमकार माळी. ओमकारचा हा बॉल कट करण्याचा प्रयत्न होता, मात्र पंच इथे आम्हाला इशारा करतात इट इज अ वाईड बॉल. वाईडनं त्या ठिकाणी सुरुवात केली आपल्या षटकाला ओमकार माळी. एक अष्टपैलू खेळाडू, एक महत्वपूर्ण खेळाडू भानगर टीमचा आणि या मॅच मध्ये निश्चितपणे आपण पाहतो ओमकारनं फलंदाजीमध्ये तितकं त्या ठिकाणी यश आलं नाही, मात्र गोलंदाजी कशी करेल हे देखील पाहायचंय. स्लोवर चेंडू होता, पडल्यानंतर त्या ठिकाणी बॉडीचा वेध घेणारा चेंडू आपण पाहिला. लेग बायच्या स्वरूपामध्ये एक धाव त्या ठिकाणी ऍड होईल दुंद्रे टीमच्या खात्यामध्ये. या एका धावेच्या मदतीने संघ पुढे सरकताना संघाची टोटल डबल डिजिट मध्ये जाऊन पोहोचेल 10 या धावसंख्येवरती. 51चं टार्गेट आहे आणि या षटकामध्ये निश्चितपणे जो दुसरा बॅन्ड्री पॉवर प्लेचं षटक आपण पाहतोय 38 सर्कलच्या बाहेर 3 क्षेत्ररक्षकांना आपण पाहतोय. लॉंग ऑफ लॉंग ऑन आणि त्यानंतर मिड विकेट अशी क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आपण पाहतोय. यावेळेसचा चेंडू त्या ठिकाणी मोठा फटका खेळलाय आणि इथे मात्र क्लिअर करेल लॉंग ऑनला आणि ठोकलाय. यावेळेस फलंदाज विवेकनं आलाय या बॉलवरती षटकार. तिसऱ्या नंबरवरती आणि इथून मात्र चांगली फलंदाजी साकारतोय. एक चौकार एक षटकार त्याने दाखवलाय. टोटल धावसंख्येचा विचार केला 16 धावा. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक खेळलाय, कट केलाय आणि इथून मात्र स्क्वेअर कटचा हा फटका चाललाय बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये. आउटफील्ड फास्ट आहे, चेंडू जाईल सरळ सीमा पार येईल. आणखीन एक दमदार चौकार. फलंदाजी विवेक सिनारे करतोय. पहिल्या ओव्हरमध्ये जरूर त्या ठिकाणी जखडून ठेवलं होतं फलंदाजांना प्रेम मडवीनं, मात्र दुसऱ्या ओव्हरमध्ये अटॅकिंग क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळतो. विवेक सिनारे तिसऱ्या क्रमांकावरती आलाय. एक षटकार 2 चौकार त्याने लगावलेत. टोटल धावसंख्येचा विचार केला 20 रन्स 20 धावा गुणतालिकेवरती. यावेळी शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, लेग स्टंप सोडून जातोय. पंच इशारा करतायत इट इज अ वाईड बॉल. आणखीन एक वाईट बॉल. थोडंसं प्रेशर मध्ये गोलंदाज ओमकार माळी आपण पाहतो. एक अतिशय चांगला गोलंदाज आहे. नेहमी त्या ठिकाणी या गोलंदाजाची गोलंदाजी आपण पाहिली. एक अष्टपैलू खेळाडू आहे या टीमचा, मात्र या मॅच मध्ये थोडीशी खराब गोलंदाजी करताना आपण पाहतोय. टोटल धावा 21. 51चं टार्गेट आहे या दुंद्रे टीम समोर. यावेळेस लोअर फुल टॉस होता, बॅट बॉलचा संपर्क होत नाहीये. एक डॉट बॉलची सांगता इथे मात्र पाहायला मिळेल. एकूण 21 धावा गुणतालिकेवरती आहेत. चांगली फलंदाजी जरूर झाली. त्या फलंदाजांना त्या ठिकाणी आतापर्यंत जर विचार केला तर विवेकनं एक चांगली फलंदाजी केली. 14 धावेचं योगदान त्याने दिले. 4 चेंडू त्याने खेळलेत. विवेकसाठी हा चेंडू यावेळेस मात्र गुडलेन स्पॉटला चेंडू फीच होतोय. पडल्यानंतर टेक ऑफ देखील चेंडू मध्ये आणि निश्चितपणे आपण पाहतोय या बॉल वरती कुठल्याही प्रकारची धाव नाहीये. आणखीन एक डॉट बॉल. चांगला कमबॅक यावेळेस ओमकार माळीचा. एक षटकार एक चौकार जरूर आला, त्यानंतर एक वाईट देखील आला, मात्र त्यानंतरचे 2 डॉट बॉल त्या ठिकाणी प्रेशर क्रिएट करतील पुन्हा एकदा ते दुंद्रे टीम वरती. 51 धावेचं टार्गेट जरूर आहे आणि इथून मात्र आपण पाहतो 21 धावा आतापर्यंत गुणतालिकेवरती असताना पुन्हा एकदा ओमकार माळी. यावेळेस पुन्हा एकदा कट केलाय. क्षेत्ररक्षक तिथे नाहीये, दूरवरचा प्रवास करावा लागेल, मात्र जिथपर्यंत क्षेत्ररक्षक तिथे पोहोचतील तिथपर्यंत चेंडू मात्र जातोय सरळ सीमारेषा पलीकडे आलेला. आणखीन एक चौकार.
2 षटक संपले आणि 2 षटकामध्ये जिथे धावफलकावरती धावा लागल्या गेले 25. एक हाती किल्ला लढवतोय विवेक सिनारे, तिसऱ्या क्रमांकावरती आलाय. पहिला हादरा जरूर लवकर मिळाला होता जिथे केतन माळी बाद झाला होता 0 या धावसंख्येवरती. मात्र जसा त्या ठिकाणी तिसऱ्या क्रमांकावरती विवेक आला आणि तिथून मात्र त्यानं चांगली फलंदाजी करायला सुरुवात केली. आणि आतापर्यंतचा जर विचार केला विवेकनं केलेले 6 चेंडू आणि त्या 6 चेंडूमध्ये 18 धावेचं योगदान आपल्या टीमसाठी आतापर्यंत दिलंय, ज्याच्यामध्ये 3 चौकार आणि 1 षटकार आपण पाहिले. चांगली फलंदाजी विवेककडनं आपण पाहतोय. तर मी विनंती करेन, चला भानगर संघ थोडंसं स्पीडअप करायचं. टीम मीटिंग अलाउड नाहीये, आपण थोडंसं कॉपरेट करा. 25 धावा गुणतालिकेवरती अजूनही 26 धाव्यांची आवश्यकता आहे. उर्वरित 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे. चांगली गोलंदाजी करणं अपेक्षित असेल भानगर टीमला. मागच्या वर्षीच्या टुर्नामेंटमध्ये निश्चितपणे या संघानं 1 क्रमांक पटकावला होता. चांगली त्या ठिकाणी खेळी आपल्याला पाहायला मिळते प्रेम मडवी आणि जयेशने देखील चांगला खेळ मागच्या हंगामामध्ये जरूर केला होता. मात्र या मॅच मध्ये तो जर विचार केला तर पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना थोडीशी कमी धावसंख्या म्हणावी लागेल. 50 धावा जमवल्यात, 51चं टार्गेट आहे आणि अशा परिस्थितीमध्ये चांगली गोलंदाजी होणं अपेक्षित होतं. जी गोलंदाजी प्रेम मडवीनं केली होती, अवघ्या 8 धावा खर्च केल्या. मात्र त्यानंतर जसा ओमकार माळे आला त्याच्यावरती मात्र प्रहार चढवला गेला आणि तिथून मात्र आपण पाहिलं त्या ओव्हरमध्ये आल्या टोटल 17 धावा आणि टोटल 25 धावा आतापर्यंत गुणतालिकेवरती असताना गोलंदाज अजय पोपेटा. तिसरं षटक त्या ठिकाणी सुरू होतं. तिसऱ्या षटकामध्ये अजय पोपेटेला प्राचारण केलंय, त्याच्यावरती जबाबदारी दिली, त्याच्यावरती विश्वास दाखवलाय संघनायकानं. जयेश मोहिते सारखा एक चांगला गोलंदाज त्यांच्याकडे जरूर आहे, मात्र इथे मात्र अजय वरती ती जबाबदारी दिली आहे आणि तो अजय मात्र कशा रीतीने गोलंदाजी करेल आणि जी लय मिळाली आहे दुंद्रे टीमला ती लय त्या ठिकाणी कायम ठेवतील की यावेळेस मात्र रोखलं जाईल. इथून पाहायचं कार्पेटच्या आधारे चेंडू चालला बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये. थोडंसं लेझी क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळालं ओमकार कडनं. परिणाम मात्र पाहायला मिळाला या बॉल वरती जिथे फक्त 1 धाव व्हायला हवी होती तिथे मात्र धावा मिळतील 4. तर शिवनसई गावचे एक युवा उद्योजक अमित फालकर साहेबांच्या ठिकाणी शुभ आगमन झाले. मी विनंती करतोय मान्यवरांना या आपण मंचावरती आपलं या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. तसेच सनी चौधरी यांचं देखील शुभ आगमन झालं. किरण चौधरी आपल्याला बोलवतात, या आपण मंचावरती आपले या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. 4 धावा आल्या फलंदाज योगेश दवणेसाठी. स्वतः संघनायक आहे सर सेनापती सलामीवीराच्या भूमिकेमध्ये मैदानामध्ये उतरलाय आणि इथून मात्र आपल्या टीमला पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न निश्चितपणे करतोय. यावेळेस मात्र योगेश दवणे यावेळेस पुन्हा एकदा फिरून खेळण्याचा प्रयत्न केलाय. शॉर्ट फाईन लेग क्षेत्रामध्ये चेंडूची अडवणी होईल, तिथपर्यंत मात्र मिळते फक्त सिंगल. या सिंगलच्या मदतीनं संघ पुढे सरकेल. संघाची टोटल जाऊन पोहोचली ती 30 या धावसंख्येवरती. अजून 21 धाब्यांची आवश्यकता आहे. उर्वरित 16 चेंडूंचा खेळ बाकी आहे. चांगली फलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळाल धुंद्रे टीमकडनं. नागेश वास्कर सारखा एक आक्रमक खेळाडू निश्चितपणे त्यांच्याकडे सुरक्षित असेल. मात्र विवेकला प्रमोट केलाय आणि विवेकनं मात्र चांगली फलंदाजी आतापर्यंत दाखवली आहे. यावेळेस विवेक साठी हा बॉल स्लॉट मध्ये पायचं या ठिकाणी क्लिअर करेल का? मात्र इथे क्षेत्ररक्षक होता आणि तिथे मात्र चांगला झेल टिपलाय जयेशनं आणि परतावं लागेल मात्र विवेक सिरारेला. थँक्यू डीजे. इथे मात्र पुन्हा एकदा निश्चितपणे ट्विस्ट निर्माण झालंय, कारण ज्या फलंदाजानं 18 धाव्यांची उपयुक्त खेळी साकारली होती तोच विवेक मात्र माघारी परतल्यानंतर थोडंसं दडपण पुन्हा एकदा निर्माण होऊ शकेल फलंदाजी करणाऱ्या दुसऱ्या टीमवरती. मात्र नागेश वास्कर जो आक्रमक खेळाडू आहे या संघाचा ट्रम्प कार्ड आहे आणि त्याच्यावरती मात्र जबाबदारी असेल या 21 धावा जमवण्याच्या, कारण एक टार्गेट आहे आणि इथून मात्र आपण पाहतोय आतापर्यंत 30 धावा गुणतालिकेवरती लागल्या. चांगली त्या ठिकाणी सुरुवात मिळाली, मात्र इथून कशा रीतीने खेळ करेल नागेश वास्कर त्याच्यावरती खूप सारी जबाबदारी या टीमची असते आणि इथून मात्र या मॅच मध्ये देखील ती जबाबदारीने खेळ करावा लागेल. नागेशसाठी हा बॉल चुकी होते रक्षकाकडनं, बॅकअप देखील मिळत नाहीये. परिणामतः आपण पाहतोय चेंडू जातोय लेग बाईटच्या स्वरूपामध्ये मिळालेला हा चौकार.
थँक्यू. इथे मात्र आपण पाहतोय नागेश वास्कर आलाय. निश्चितपणे बॉडीचा वेध घेणारा चेंडू होता. लेग बायच्या स्वरूपामध्ये हा चौकार आला. संघासाठी निश्चितपणे ते गरजेचं होतं आणि इथून मात्र आपण पाहतोय 4 धावेने संघ जाऊन पोहोचलाय 34 धावा गुणतालिकेवरती. गोलंदाज अजय चांगली गोलंदाजी करतोय, मात्र 7 लाभत नाहीये. इथून मात्र थोडस खराब कॉलिंग आणि इथून मात्र आपण पाहतोय वाईट आणि निश्चितपणे या बॉलवरती टोटल धावा मिळतील 2. वाईट प्लस 1 अशी टोटल 2 धावा त्या ठिकाणी मिळतात. खराब चेंडू त्या ठिकाणी फेकला होता गोलंदाज अजयनं आणि त्याचा परिणाम मात्र 2 धावा मिळत आहेत एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये त्या धुंद्रे टीमला. या 2 धावेच्या मदतीने संघ पुढे सरकले 36 धावा गुणतालिकेवरती. विजयाचं गणित आपण पाहिलं. आता मात्र विजयासाठी आवश्यकता आहे 15 धाव्यांची. 14 चेंडूमध्ये 15 धाव्यांची आवश्यकता. गोलंदाज अजय. नेक्स्ट बॉल. यावेळेस पुन्हा एकदा ऑफ स्टंप सोडून जातोय. फंच सँडी पालकर सरांचा इशारा. अजून एक वाईट बॉल. खराब गोलंदाजी. जिथे पहिल्या 3 चेंडूमध्ये खूप चांगली गोलंदाजी झाली, मात्र त्यानंतर जर विचार केला तर रिव्ह्यू त्या ठिकाणी असणार आहे व्हाईट बॉल साठी. जिथे गोलंदाजी टीमने हा रिव्ह्यू घेतलाय. अंपायर सिग्नल त्या ठिकाणी निश्चितपणे वाईड आहे, तर पंच या ठिकाणी चेक करतील. सुधीर पाटील सर त्या ठिकाणी निश्चितपणे चेक करतील. या ठिकाणी अंपायर कॉल वाईड आहे, मात्र फिल्डिंग टीमचा हा रिव्ह्यू आहे आणि लगेच त्या ठिकाणी आपल्यापर्यंत हा निर्णय, योग्य तो निर्णय त्या ठिकाणी आपल्यापर्यंत पोहोचेल. अंपायर कॉल वाईड आहे, मात्र पाहायचं या ठिकाणी यस इट इज अ वाईड बॉल. तर 1 धाव अजून ऍड होते धुंद्रे टीम साठी आणि या 1 धावेने संघ पुढे सरकतोय. संघाची टोटल धाव पोहोचली ती 37. आता मात्र रन बॉलचं त्या ठिकाणी समीकरण राहिले. 14 बॉल 14 धाब्यांची आवश्यकता. 14 चेंडू 14 धावा जमवायच्यात. 2 फलंदाज अनुभवी फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत. योगेश साठी हा बॉल. पुन्हा एकदा खराब चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळते, मात्र इथून पाहायचंय लेझी क्रिकेट भानगरकडनं पाहायला मिळालं आणि इथून मात्र 2 धावा कंप्लीट होतात. 3ऱ्या धावेचा प्रयत्न आणि 3 धावा देखील कंप्लीट. पंचांचा इशारा वाईट प्लस 3 टोटल 4 धावा या चेंडूवरती मिळतील बोनसच्या स्वरूपामध्ये. खराब गोलंदाजी. 3 वाईट बॉल त्या ठिकाणी आपण लगातारचे पाहिले. गोलंदाज यावेळेस अजय पोपेटा ज्याच्यावरती जबाबदारी दिली होती हा सामना वाचवण्यासाठी, मात्र या मॅच मध्ये पूर्णतः पकड आता मात्र जमवली त्या नागेश वास्करच्या धुंद्रे टीमनं. टोटल धावा आपण पाहतो 41. 14 चेंडू 10 ची आवश्यकता. चेंडू हवेमध्ये, मात्र सेफ लँडिंग. 1 धाव मिळाली. 2ऱ्या धावेसाठी निघाले. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आणि इथून मात्र 2 धावा कंप्लीट होत आहेत. चांगलं त्या ठिकाणी क्रिकेट. जसं नागेशनं पाहिलं त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक दूरवरती आहे, तसं त्या ठिकाणी लगेच इशारा केला. 2 धावेसाठीचं कॉलिंग होतं आणि त्या कॉलिंगला निश्चितपणे प्रोत्साहन देखील दिलं गेलं योगेशकडनं आणि एकेरीला दुहेरीमध्ये कन्वर्ट केलं गेलं. या 2 धाव्यानं संघ जाऊन पोहोचलाय 43 या धावसंख्येवरती. विजयासाठी मात्र येणारे चेंडू शिल्लक 13 आणि आवश्यकता असेल 8 या धावसंख्येची. तर जाऊया पुन्हा एकदा. यावेळेस देखील मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. चेंडू गॅप मध्ये जरूर आहे. दूरवरचा प्रवास त्या ठिकाणी करतात अनिल त्या ठिकाणी होत्या, मात्र इथे 2 धावा कंप्लीट होतात. या 2 धाव्याने संघ पोहोचलाय 45 या धावसंख्येवरती. नेक्स्ट मॅच आपल्या समोर येईल. एकीकडे आई जगदंबा 11 खाणाव आणि त्यांना फाईट करेल मोरिया 11 धुंद्रेपाडा. तर मी दोन्ही टीमला विनंती करतोय आपण सज्ज राहायचं. फिल्डिंग टीम त्या ठिकाणी लगेचच आपण स्टेज पर्यंत यायचं आणि इथूनच लगेचच आपण मैदानामध्ये जायचं आणि विनंती करतोय खाणाव संघ आपण लगेच स्टेज समोर येऊन उभं राहायचं. लगेच त्या ठिकाणी आपण जशी मॅच संपेल लगेच मैदानामध्ये जायचंय. इथून मात्र आपण पाहतोय 12 चेंडू आणि आवश्यकता आहे फक्त 6 धाव्यांची. सामना त्या ठिकाणी निश्चितपणे धुंद्रे संघाच्या बाजूनं जाताना तुम्हाला पाहायला मिळेल. चांगली फलंदाजी त्या ठिकाणी विवेकनी केली. 7 लाभली होती संघनायक योगेश दवणेची आणि निश्चितपणे ज्या वेळेस आपण पाहतोय 3ऱ्या षटकामध्ये गोलंदाजीसाठी जिथे गोलंदाज अजय आला होता त्याने देखील खराब गोलंदाजी केली. 3 वाईट चेंडू त्या ओव्हरमध्ये आपण पाहिले आणि त्याचा परिणाम मात्र आपण पाहतो या मॅच मध्ये पूर्णतः पकड जमवली ती चरोबा 11 धुंद्रे टीमनं. 12 चेंडू 6 धावेची आवश्यकता. गोलंदाजी ट्रॅक वरती अनुभवी गोलंदाज अनिल मडवे.
अनिलचा हा चेंडू यावेळेस फ्लिक केलाय, चेंडू चाललाय त्या ठिकाणी सीमा रेषा पलीकडे येतोय, यावेळेस स्क्वेअर लेग क्षेत्रातून आलेला आणखीन एक चौकार. जे इथे मात्र 2 धाब्याची अजून आवश्यकता असेल. खूप चांगली त्या ठिकाणी मॅच आणि इथे मात्र चांगली फलंदाजी तुम्हाला पाहायला मिळाली दुंद्रे टीमची. गोलंदाजीमध्ये देखील तितकीच ताकद दाखवली होती. गोलंदाज प्रतीकचं मेडन षटक आपण पाहिलं, एक विकेट देखील त्याने संपादित केली होती. इथून पहा एक चांगलं क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळालं. डिफेन्सिव्ह ॲफ्राज दुसऱ्या धाब्यासाठी निघालेत, रिस्क उठवली, मात्र इथून डायरेक्ट हिट, फलंदाज होईल बाद आणि इथून मात्र आपण नागेशला परतताना पाहूया. मात्र त्याने अँकर रोल त्या ठिकाणी निश्चितपणे दाखवला आणि जसं विवेक बाद झाल्यानंतर मात्र आक्रमकतेने खेळणार देखील पसंत केलं आणि या मॅच मध्ये पूर्णतः पकड जमवली यावेळेस दुंद्रे टीमनं. नेक्स्ट बॉल यावेळेस मॅच संपते आणि इथे सामना जिंकलाय चेरोबा 11 दुंद्रे संघानं. वेल प्लेड, कॉंग्रॅच्युलेशन्स. चला खानाव संघ आपण जाऊ शकता आतमध्ये, लगेच जा आपण. टीम खानाव. तर आज आपण पाहतोय खानाव संघ इथे खेळतो. सचिन दादा मुंडे या